ISO मानांकन प्राप्त सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पॅरालिसिस रुग्णांसाठी विशेष ॲक्युपंक्चर आणि परिणामकारक व्यायाम व उपचार। येथे अनुभवी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक रिहॅबिलिटेशन प्लॅन तयार केला जातो। हातपायांची हालचाल, स्नायूंची ताकद, चालण्याचा समतोल आणि दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार केले जातात। मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, संधिवात, स्पोर्ट्स इंजुरी तसेच शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन ॲक्युपंक्चरद्वारे वंध्यत्व निवारण उपचारही येथे उपलब्ध आहेत। ॲक्युपंक्चर, फायर कपिंग, व्यायामोपचार, लेझर व इलेक्ट्रोथेरपीसह कॅटगट थेरपी, आयुर्वेद व पंचकर्म उपचार, स्टीम बाथ, मॉक्सिबिशन थेरपी, मेरिडियन मसाज, लंबर, सर्वाइकल ट्रॅक्शन व इतर अत्याधुनिक उपचार सुविधा स्वच्छ, सुसज्ज आणि रुग्ण केंद्रित वातावरणात दिल्या जातात। अनेक पॅरालिसिस रुग्णांनी इथे उपचार घेतले आणि पुन्हा उभे राहण्याचा, चालण्याचा, स्वावलंबी होण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे। आशा अजून जिवंत आहे। दुखणं आणि अडचणी सहन करू नका। आजच भेट द्या मातोश्री परिगाबाई किसनराव कडलक चॅरिटेबल फाउंडेशन यांचे सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर। पत्ता निमगाव, भोजापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 93 70 40 65 57। नमस्कार, प्रजा टाइम्स मध्ये आपले सर्वांचे स्वागत। तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथील 8 फेब्रुवारी 2026 चे टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजचे बाजारभाव समजतील। तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साऊ आणि विरांग या दोन व्हरायट्या प्रामुख्याने पाहायला मिळाले। विरांग या व्हरायटीला अधिकचा बाजारभाव राहिला तर साऊला कमी राहिला। तर आज 1 नंबर मालाला क्वालिटीनुसार 200 ते 250 इतका बाजारभाव राहिला। तर 2 नंबर क्वालिटीनुसार 100 ते 150 इतका बाजारभाव राहिला। तर गोल्टी 50-60 इतक्या बाजारभावाने विकली गेली। हे सर्व बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथील 8 फेब्रुवारी 2026 चे जाळीचे होते।